पाटील. मी इयत्ता पहिली अ मध्ये शिकत आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. प्रजासत्ताक दिनाला प्रत्येकाचा आनंद झाला. प्रजासत्ताक दिनाला प्रत्येकाचा आनंद झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. देशभक्तीच्या रंगाचा सारा देश रंगला. देशभक्तीच्या रंगाचा सारा देश रंगला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान स्वीकारले. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधानामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाला. संविधानामुळे आपल्याला समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार इत्यादी अधिकार मिळाले. आपल्या भारत देशासाठी अनेक शूरवीर आणि क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अशा या महान क्रांतिवीरांना मी नमन करतो. शेवटी जाता जाता मी एवढंच बोलतो, उत्सव 3 रंगांचा आभाळी सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.